साष्टांग वंदन करून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, या प्रवासाचा जो खरा सारथी आहे असे अकारण करुणा करणारे समर्थ सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज यांच्या चरणी साष्टांग वंदन करून आणि आजच्या या पर्व काळाच्या निमित्ताने सद्गुरूंच्या चरणी आलेल्या सर्व सद्भक्तांच्या प्रती सादर भाव व्यक्त करून ही चिंतन सेवा, ही वाणीची सेवा महाराजांच्या सत्तेने, महाराजांच्या प्रेरणेने महाराजांच्या चरणी समर्पित करूया। अनेक उत्सव, महोत्सव आपण साजरे करत असतो। आपल्या व्यावहारिक दृष्टीने जर विचार केला, आपलं जर दररोज नोकरी, काम, धंदा, स्वयंपाक पाणी, आजारपण, दुखणं खुपणं एवढंच जर आयुष्य असेल तर त्याला आनंद म्हणता येणार नाही। आपण कोणताही उत्सव किंवा महोत्सव, मग तो अगदी बारशाचा असो, वाढदिवसाचा असो, लग्नाचा असो, हे व्यावहारिक असो किंवा परमार्थ जगतातील भगवंताचे जन्मोत्सव, संत महात्म्यांचे पुण्यतिथी महोत्सव, हे सर्व साजरे करण्यामागचा प्रमुख हेतू जो अध्यात्म जगताला अपेक्षित आहे तो म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनात राम येणे। आपण म्हणतो याच्यात बोलण्यात काही राम नाही, ज्यात काही तत्व नाही, त्यात काही तथ्य नाही, त्याला काही आधार नाही। आणि असं आधारहीन, तत्वहीन जीवन हे मृतवत असतं। म्हणून आपल्या जीवनाला एक काहीतरी आधार असावा, आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ असावा, आणि तो सामान्य अर्थ असू नये, तो सर्वात मोठा अर्थ, ज्याला आपण परम अर्थ असं म्हणतो, आपली गोष्टच निराळी। तेव्हा एक वेगळा दृष्टिकोन आपण थोडासा आजच्या दिवशी, आजच्या पर्व काळामध्ये ठेवावा असे मनातून वाटतं। गुरुपौर्णिमा म्हणजे सद्गुरूंचं महत्त्व, सद्गुरूंचा महिमा, याचं गुणगान करायचं। पण जिथे समर्थांनी जिथे सांगून दिलेलं आहे तिथे वर्णन करणं शक्य नाहीये, आणि ते वर्णन मी केलं, मी म्हणजे कुणीही, आपण केलं नाही केलं, त्याने सद्गुरूंच्या महिमेमध्ये काही कमी जास्त होणार नाही। परंतु अशा पर्व काळामध्ये सद्गुरू किती महान आहेत यापेक्षा आपण शिष्य होऊ शकतो का, आपण शिष्य आहोत का हा प्रश्न नाहीये, होऊ शकतो का म्हणजे नाहीये, याचं थोडंसं आपण आत्मपरीक्षण करावं। आणि त्यासाठी मग सद्गुरूंचा समाज, त्यांचा महिमा समजण्यासाठी करावा ठीक आहे, पण शिष्य लक्षण काय हे पण आपण बघितलं पाहिजे। आणि तिथे मी कुठे बसतो, तिथे बसण्यासाठी मी माझ्या वैयक्तिक पातळीवर काय करायला हवं याचा एक अभ्यास, त्याचे एक चिंतन आपण सर्वांनी या निमित्ताने करायला हवं, आणि ते करावं याचं निमित्त म्हणून हा गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे। तसं पाहिलं तर गुरुपौर्णिमा म्हणजे वर्षभराच्या 12 पौर्णिमा आहेत, त्यातली एक पौर्णिमा गुरुपौर्णिमा। पण थोडं जर आपण बारकाईने बघितलं तर लक्षात येईल की कोणतीही पौर्णिमा सद्गुरूंशिवाय नाही। प्राकृतिक भौगोलिक दृष्टीनं, प्रकृतीच्या दृष्टीने जेव्हा पौर्णिमा म्हणजे चंद्र पूर्ण होतो तेव्हा पौर्णिमा होते, पण अध्यात्म जगतामध्ये जेव्हा सद्गुरूंचा प्रवेश आपल्या जीवनामध्ये होतो तेव्हा खऱ्या अर्थाने पूर्णत्व आपल्या जीवनाला येतं। तेव्हा प्रत्येक पौर्णिमेमध्ये जर आपण बघितलं, हा उत्सव फक्त एक दिवसाचा करायचा असं नाही। या उत्सवातून हे शिकायचंय की माझ्या जीवनात येणारी प्रत्येक पौर्णिमा, वर्षभरातली प्रत्येक पौर्णिमा ही मला पूर्णतेकडे नेणारी आहे की नाही।
आणि मला पूर्णतेकडे जायचं आहे हे ध्येय आपल्या डोळ्यासमोर येण्यासाठी अगोदर मी अपूर्ण आहे याची जाणीव पाहिजे. मी डॉक्टरकडे केव्हा जाईल जेव्हा मला वाटेल मी आजारी आहे. जर मला वाटत मला काहीच झालं नाही, मी डॉक्टरकडे कशाला जाईल? पूर्ण जे म्हणतो आपण शास्त्रामध्ये, तसं सद्गुरू हे पूर्ण आहे, पण त्यांच्याकडे जावंसं केव्हा वाटेल जेव्हा मी अपूर्ण आहे असं वाटेल. आणि प्रत्येक पौर्णिमा आपल्याला त्याचं स्मरण करून देत असते. एक 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 जशी द्वितीया चतुर्थी एक एक जसं तिथे पुढे जाते तसं माझ्यामध्ये सद्गुरूंना अपेक्षित असलेली साधना वृद्धिंगत होत आहे का नाही याच्यावर आपण थोडंसं नजर ठेवून आपल्यामध्ये कसं थोडा थोडा भाव जागृत होईल आणि तो वाढत जाईल त्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि ते होण्यासाठी आपण प्रत्येक पौर्णिमेकडे थोडंसं बारकाईने बघितलं पाहिजे. 12 पौर्णिमा आहेत आणि कोणतीही पौर्णिमा ही सद्गुरूंशिवाय, संतांशिवाय, भगवंताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. एक एक आपण फक्त संकेत करत बघूयात. आपल्याकडे फारसा वेळ नाही येत असा, पण या ज्या 12 पौर्णिमा आहेत प्रत्येक ठिकाणी सद्गुरू सापडतील आपल्याला, कोणते ना कोणते सद्गुरू. इथे थोडंसं एक आपण बघितलं म्हणजे सद्गुरू म्हणजे देह असं, सद्गुरू हे तत्व आहे. आज देहाने, माझ्या इंद्रियांनी मला या डोळ्यांनी दिसत नसतील, दिव्यम ददामी ते चक्षु, एवढी आपली योग्यता नाहीये, परंतु त्याचा थोडासा प्रयत्न जर आपण केला तर आपल्याला प्रत्येक तिथीमध्ये, प्रत्येक पौर्णिमेमध्ये एक गुरुतत्व बघायला मिळेल, अनुभवायला मिळेल, शिकायला मिळेल. त्यातली एक पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ असं. आणि मग ते आपल्या जीवनात येतील. साधू संत येतील घरा, तोची दुसरा नाहीये. जो चकार वापरलाय त्याचा अर्थ दुसरा दिवाळी दसरा नाहीये, तोची दिवाळी दसरा. बाकीचे मग दिवाळीमध्ये वेलांटी काढून टाकायची, शेवटी बाकी दिवाळं होतं. तर माझ्या आयुष्याचं दिवाळं व्हावं की दिवाळी व्हावी हे माझ्या आयुष्यात, आंतरिक आयुष्यात कोण आहे याला महत्व आहे. आंतरिक म्हणजे मनाच्या पातळीवर, माझ्या जीवनामध्ये, माझ्या विचारामध्ये, माझ्या स्मरणामध्ये, माझ्या चिंतनामध्ये कोणी व्यक्ती आहे की सद्गुरू आहेत, संत आहेत, भगवंत आहेत, त्याच्यावरून आपली दिवाळी की दिवाळ हे करत असतं. किंवा प्रत्येक पौर्णिमा, आपण अगदी दिवाळीचं उदाहरण घेतो. दिवाळीची जी पौर्णिमा आहे, कार्तिक महिन्यातली पौर्णिमा, ती पौर्णिमा सुद्धा एका मोठ्या संतांकडे आपल्याला संकेत करते. कार्तिक महिन्यातली पौर्णिमा फार मोठं नाव आहे. ते आहे नानक जयंती असते. गुरु नानक, गुरु इथे प्रत्येक पौर्णिमेमध्ये आपल्याला सद्गुरू सापडते. आणि शिव संप्रदायामध्ये एक फार सुंदर अप्रतिम वचन आहे, ते आहे वाहे गुरु. त्याचा अर्थ समजला की अध्यात्म जगलो आपण. वाहवा गुरु, वाहवा गुरु, सारखी बस तुम्ही मला जे काही दिलंय वाहवा तुमची. मी माझ्या स्वकर्तृत्वावर, स्वसामर्थ्याने मी काहीच करू शकत नाहीये. मला जे काही मिळालेलं आहे, मग ते आनंदाचा असो, दुःखाचा असो, दोन्ही माझ्या कल्याणाचं आहे. आणि हे देणारे तुम्ही आहात, म्हणून तुमची वाहवा, वाहे गुरु, वाहे गुरु, हे आपल्या अंतःकरणामध्ये प्रत्येक क्षणाला येणं म्हणजे अध्यात्म जगणं आहे. म्हणून ती पौर्णिमा हा फार मोठा संकेत आपल्याला करते. त्यांचा ग्रंथ साहेब, त्यांचा सगळ्यात मोठा ग्रंथ म्हणजे गुरु ग्रंथ साहेब. गुरुच्या पलीकडे काहीच नाही. फार मोठा उपदेश त्यांनी केलेला आहे की जगामध्ये जग सब सुना नाम बिना आणि जग सब शून्य नाम बिना. नामाचा महिमा गायला आहे. नामा परते न सत्य मानावे. शब्द वेगवेगळे असतील, साधू किंवा संत दिसती वेगळ आले, परी ते स्वरूपी मिळाले, एकच स्वरूप आहे. अशी कार्तिक पौर्णिमा आपल्याला आपल्या सद्गुरूंचं आणि सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं स्मरण करून देते. एक आदर्श आहे एक एक संत. मार्गशीर्ष पौर्णिमा,
मार्गशीर्ष पौर्णिमेला आपल्या गोंदवल्यामध्ये उत्सव सुरू होतो आणि तिथे आणखी एक फार मोठे सद्गुरू आहेत, दत्तात्रय भगवान. प्रत्येक पौर्णिमा आपल्या सद्गुरूंकडे नेते आणि त्यांनी 1, 2, 3, 4 किती गुरु केले? त्यांनी 24 गुरु केले. आणि 24 गुरु केल्यानंतर एक महत्वाचा गुरु त्यांनी केला, म्हणजे शरीर हा माझा गुरु आहे. फार मोठा बोध, फार मोठा उपदेश आहे आपल्याला यामधून. आणि कोणत्याही संतांनी, कोणत्याही महंतांनी, कोणत्याही सत्पुरुषांनी सांगितलेलं तत्व आपण आपल्या महाराजांना जर लागू केलं तर कळेल आपल्याला. शरीर गुरु आणि मन हा शिष्य असला पाहिजे आपला. महाराजांचं चरित्र आपल्या सर्वांना माहित आहे की शरीर एखादी गोष्ट नको म्हणतोय तर आपण थांबलं पाहिजे. आपण मन म्हणेल तसं वागतो. म्हणजे आपलं दुर्दैव फरक काय आहे संत आणि सामान्य माणसामध्ये? तुमचं आमचं कसं आहे, आपण मनाला गुरु केलेलं, आपण मन मानी कारभार करतो. मन जसं म्हणेल तसं करतो. दत्त भगवंतांनी सांगितलंय की तुम्ही शरीराला गुरु करा. काय करायचं नेमकं त्यामध्ये? की शरीर सांगतं की या गोष्टीची तुला जरूर नाही आणि मन सांगतं ठीक आहे. एक नित्याचं उदाहरण म्हणजे की रात्री भरपूर उशीर झालाय, 11, 11:30, 12 वाजले. शरीर म्हणतं मला मी थकलोय, झोप पाहिजे. मन म्हणतं एवढा एक एपिसोड बघू दे किंवा थोडंसं अजून रील बघू दे. शरीर थकलेलं असतं, आपण ऐकत नाही. शरीर सांगतं की मला गोड चालत नाही. मन म्हणतं एकाने काय फरक पडणारी गोळी घ्यायचीच आहे नंतर. आपण मन मानी कारभार करतो. आणि महाराजांचं चरित्र बघा, मनावर विजय मिळवलेला आहे. मग आपले महाराज असो, रामानंद महाराज असो, ब्रह्मचैतन्य महाराज असो, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच आपण देह समर्पित करावा अशी इच्छा झालेली आहे. पण तिथे वाणी अवतारामध्ये जेव्हा तात्यासाहेब होते, महाराज होते, सांगितलं 2 दिवस थांबा तुम्ही आणखी. कारण आता जर तुम्ही देह ठेवला तर उत्सवावर विरजण येईल. काय ताकद असेल? त्यांनी आवरलं ते स्वतः. हे आपलं आपल्या मनावर, अंतःकरणावर विजय नाही आपला. उत्सवाला जायचंय, ठीक आहे, आपली थोडंसं एखादा कार्यक्रम अटेंड करू आणि मग वापस येऊ, घरी काहीतरी काम आहे. मन मानी कारभार. उपासनेला जायचंय, मग आपण नको तितके कारण सांगतो. म्हणजे तो उपासनेची वेळ समजा 6:30ची आहे, घरी कोणी पाहुणे आले, मग ते गेले 6:40ला. 10 मिनिटं होऊन गेलेत, आता जाऊन काय फायदा? म्हणजे 40 मिनिटं राहिले हे नाही बघत आपण. 10 मिनिटं होऊन गेले, आता जाऊन काय फायदा? म्हणजे मन कसं त्यात वेगवेगळी कारणं सांगत जातं. दत्त भगवान सांगतात इथे मनावर विजय मिळवायचा आहे. मनाला शिष्य बनवा आणि शरीराला गुरु बनवा. मार्गशीर्ष पौष पौर्णिमा. पौष, पौष शब्दाचा एक वेगळा अर्थ आहे, पोषण. आणि आपल्या भागवत ग्रंथामध्ये पोषण किंवा त्याचा अर्थ एक दिलाय कृपा. पोषण तद अनुग्रह भागवतामध्ये सांगितलेलं आहे. पोषण म्हणजे शरीराचं नाही. 4 घास खाल्ले जास्त तर शरीर पुष्ट होईल. 4 वस्तू आल्या तर घर पुष्ट होईल. 4 माणसं आपल्या सोबत असतील तर आपलं नाव पुष्ट होईल. पण अंतःकरणाची पुष्टी कशाने होईल? पुष्टी, पुष्टी आणि क्षुधा निवृत्ती, नाथांच्या भाषेमध्ये सांगायचं तर हे तिन्ही व्हायचं असेल तर एखाद्या समर्थ सद्गुरूंनी सांगितलेला उपदेश, त्यांनी सांगितलेली साधना, त्यांनी सांगितलेलं आचरण आपल्या जीवनामध्ये आलं पाहिजे. आणि मग खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं जन्मजन्मांतरीचं पोषण, पुष्टता, अनुग्रह तो होईल. अनुग्रह आपल्या सद्गुरूंबद्दल, त्यांनी सांगितलेल्या उपासनेबद्दल, त्यांनी दिलेल्या नामाबद्दल आपल्या मनामध्ये अणु इतकाही परिच्छिन्न ग्रह नसावा तो अनुग्रह. आणि आपलं उलट होतं, आपल्या मनामध्ये किंतु परंतु येतात. आपले सद्गुरू आहेत पण कोणीतरी सांगितलं की या
देवाचा तुम्ही जप करा, तुमच्या घरामध्ये जे आजारपण आहे ते दूर होईल. किंवा या झाडाला हे पानं त्याची पूजा करा, किंवा इथे ह्या एवढ्या तुम्ही वाऱ्या करा. हा दुसरा एक ग्रंथ, त्याचे 10 पारायण करा, 11 पारायण करा, 13 पारायण करा. मूल होईल, लग्न होईल, नोकरी लागेल, घरातल्या कटकटी मिटतील. किती नाना गोष्टी करतो आपण. यातून आपण एक सरळ सरळ सांगत असतो की मला माझ्या सद्गुरूंवर विश्वास नाही. मग त्याला आपण स्वतःचे अनुग्रहित म्हणायचा हा प्रश्न आहे. तेव्हा पौष पौर्णिमा ही आपल्याला आपलं पोषण कसं करावं त्याच्याकडे संकेत करते. पौष पौर्णिमेचा एक आणखी एका फार मोठ्या संत महंताशी संबंध आहे. एका आचार्याशी, ते म्हणजे कपिल मुनी, ज्यांनी संपूर्ण सांख्य आपल्याला दिलं आहे की खरं सद्गुरूंचं ज्ञान, आत्मज्ञान कसं करावं याचा बोध त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आणि ते आत्मज्ञान, मला आत्मज्ञान वगैरे शब्द फार जड वाटतं, पण तुम्ही दिलेलं नाम मी घेणार, मग ते अंतःकरण कसं सांभाळायचं, आत्मज्ञान काय हे तुम्ही बघून घ्या, हे महाराजांना सांगावं. त्यांनी दिलेलं एकच फक्त, जे नामापरते सत्य न मानावे, तेवढंच सांभाळलं तरी सुद्धा आपलं खरे आत्म पूर्ण पोषण होईल. पण नामाचा जोर तेवढा असला पाहिजे. त्याच्या पुढची पौर्णिमा येते माघ महिन्यात. माघ महिना हे एक पवित्र स्नानाचा महिना आहे. त्रिवेणी संगम, गंगा, यमुना, सरस्वती, प्रयाग क्षेत्र आहे. अनेक साधू संत महंत जे स्नानाला जातात. आणि आपल्या महाराजांनी आपल्या समर्थ परंपरेमध्ये सांगितलं आहे, प्रातःकाळी प्रातःस्नान घडे केलिया स्मरण. सर्वात मोठं स्नान जर कोणतं असेल तर ते भगवंताच्या स्मरणाचं आहे. सबाह्य अंतःकरण आपलं हे शुचिर्भूत झालं पाहिजे, आणि त्यासाठी तो नामाचा जोर आहे. म्हणजे स्नान झाल्यानंतरच विशिष्ट ठिकाणी बसूनच नाम घेतलं पाहिजे. न लगे आसनी पैसावे, न लगे अन्नासी त्यागावे. जशी जावे तसं नामाला धरावं, नामाचं स्नान करावं. बाकी देहाचं स्नान होत राहील, पण मनाचं स्नान फार महत्वाचं आहे. कारण बाकी बाहेरून नाही निर्मळ मन काय केलेलं साबण म्हटलेलं आहे. त्यामुळे त्या मनाला जर स्नान घालायचं तर मनाच्या उलट जे आहे ते नाम आहे, त्या नामाने मनाला स्नान घातलं पाहिजे. हे आपल्याला या पौर्णिमेमधून शिकायला मिळतं. पुढची आहे फाल्गुन पौर्णिमा. याला आपण प्रल्हाद पौर्णिमा म्हटलं पाहिजे. होळी करतो आपण. फार मोठा एक भक्त शिरोमणी आहे, आणि त्यातून जीवन कसं जगावं. आपल्या घरात कोणी म्हटलं की जाऊ नकोस, घरी काम आहे, किंवा माझ्यासोबत बस, किंवा घरचं काही महत्वाचं चर्चा करायची आहे, तर आपण मग उत्सव उपासना दिल्या ते टाळतो आपण. पण गरज पडली तर घरच्यांचाही त्याग करावा, हे भक्त प्रल्हाद आपल्याला शिकवतो. स्वतःच्या बापाचा त्यांनी त्याग केला, ऐकलं नाही त्याचं. होलिका त्याला जाळायला आली, तो जळला नाही, ती स्वतः जोडून गेली आहे. आणि ही अग्निपरीक्षा तुमची आमची प्रत्येकाची आहे. रामायणामध्ये सुद्धा 2 अग्निपरीक्षा झाल्या, एक जानकी मातेची आणि एक हनुमंताची. हनुमंताची अग्निपरीक्षा कोणी केली? रावणाने केली. आणि जानकी मातेची अग्निपरीक्षा कोणी घेतली? रामाने केली. हनुमंत हे संत शिरोमणी आहेत, आणि जानकी माता ही सती शिरोमणी आहे. संतांची, संतत्वाची, सात्विकतेची परीक्षा नेहमी समाज आणि गुरुजन व्यक्ती करत आलेला आहे. आपण साधनेला लागलो की आडकाठी करणारे लोक, आडकाठी करणाऱ्या परिस्थिती येणारच. पण अशा वेळेस जेव्हा रावणाने हनुमंताची परीक्षा घेतली, तेव्हा हनुमंत थोडासाही त्याला त्रास झालेला नाही. सोन्याची परीक्षा करताना 4 प्रकारे परीक्षा करतात. निदर्शनात, छेदनात, ताप काढणार. 4 प्रकारे सोन्याची परीक्षा. त्यातलं ताप म्हणजे तापवणे. रावणाने ती अग्निपरीक्षा केली, कारण त्याच्यानंतर आधी रावणाने केली अग्निपरीक्षा. हनुमंत म्हटला आता माझा नंबर, आता मी अग्निपरीक्षा करेन तुझ्या लंकेची. खरं सोनं सोनं आहे ते जाळून बघतात. सोनाराकडे गेलो आपण, त्याला अग्नी देऊन बघतात. हनुमंताची जेव्हा अग्निपरीक्षा झाली तेव्हा हनुमंत जळाला नाही, पण
तेव्हा हनुमंताने म्हटलं आता मी अग्निपरीक्षा करतो. लंका नकली निघाली. अशी अग्निपरीक्षा आपली प्रत्येकाची दररोज होत असते. पण आपला हनुमंतासारखं नाही होत, आपलं त्या लंकेसारखं दररोज की 1 तास उपासना केली, 1 दिवस उत्सव केला, 8 दिवस उत्सवात आपण सेवा केली आणि घरी आल्यानंतर थोडंसं मनाविरुद्ध झालं तर जळतो आपण, जळून गेलो आणि मग ते खरंच होणं नाही ते. म्हणून ह्या अग्निपरीक्षा नेहमी होत राहणार. भक्ताची परीक्षा रावणासारखी दुर्जन व्यक्ती करणार आणि भक्तीची परीक्षा स्वतः रामराय करणार. जानकी माता ही भक्ती स्वरूपिणी आहे. म्हणून ही फाल्गुन पौर्णिमा आपल्याला महाराजांच्या जीवनामध्ये बघा 1, 2, 3, 4, 8 दिवसामध्ये 4 मृत्यू व्हावे, किती मोठी परीक्षा येईल. आणि त्याच्या वर्षभराच्या आत गृहदान करण्याची आतून प्रेरणा व्हावी आणि ते करून दाखवावं. आपण कुणाला 10 रुपये द्यायचे तर परत कधी देणार विचारतो आपण. आणि जर देऊन टाकायचे असतील, परत मागायचे नसतील तर देताना 4 लोक बघतायत की नाही हे बघतो आपण. मंदिरात वगैरे कुठे आपण क्षमा करा, पण जेव्हा आपण दान करतो की बांधकाम आहे संस्थांमध्ये सगळं हाताने दान करावं, तर आपण काहीतरी 10,000, 50,000, 1 लाख देणार आणि मग तिथे आपली फरशी लागते यांच्या स्मृती प्रित्यर्थ. याला दान म्हणायचं का? म्हणजे आपल्या प्रत्येक ठिकाणी एक अपेक्षा असते की काहीतरी मिळावं त्यातून. हे खरं दान नाही. सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे आणि त्यातही स्वचा त्याग केला पाहिजे. प्रल्हादाने तर संपूर्ण जन्मच देऊन टाकला आणि ती तयारी पाहिजे त्यासाठी. अशा वेळेस व्यक्तीचा, मग तो माझा पिता असो, माझा भाऊ असो, बिभीषणाचं उदाहरण बघावं आपण की बिभीषणाने भावाचा त्याग केला, बळीराजाने त्याच्या गुरुचा त्याग केला, प्रल्हादाने त्याच्या वडिलांचा त्याग केला, मीराबाईने संपूर्ण प्रपंचाचा त्याग केला. किती उदाहरण आहे. आणि महाराजांनी प्रपंचातलं काही त्याग करायचं नाही, प्रपंचाचाच त्याग केला. जली कमलदल वत संसारी अससी न मुळी लिप्त आपण म्हणतो ते. जो पद्मपत्र व्यवहार आहे भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे की पद्म, कमळ हे पाण्यामध्ये, चिखलामध्ये राहतं, पण त्याच्यावर चिखल, त्याच्यावर पाणी नसतं. तसं महाराज प्रपंचात होते पण महाराजांमध्ये प्रपंच नव्हता. क्षमा करा, आपलं असं आहे की आपण परमार्थात दिसतो पण आपल्यात परमार्थ नसतो. आपण उत्सवामध्ये आहोत पण उत्सव माझ्यामध्ये आहे का, हा प्रश्न आहे. उत्सव या शब्दाचा अर्थ बघा. उत्सव म्हणजे वर येणे. आज मी ज्या पातळीवर आहे त्याच्या वर येणे. मागच्या वर्षी माझी आंतरिक स्थिती कशी होती आणि आज कशी आहे. मागच्या वर्षीपर्यंत माझ्यामध्ये क्रोध किती होता, आज कमी झाला का? नसत झाला तर तो उत्सव नाही झाला माझा, तो माझा उत्कर्ष नाही झाला, तो माझा अपकर्ष झाला, अधोगती झाली. आणि तो उत्कर्ष कसा करावा हे सर्व या संत महंतांनी भक्तांनी सांगितलेले आहे की प्रसंग असो भल तैसा परंतु नाम सांगू नये. समर्थांनी सांगितले कसाही प्रसंग असो, संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती परिणाम स्मरणाची सांगोची नाही. महाराजांकडे संपत्ती होती तेव्हाही नाम सुटला नाही आणि विपत्ती आली तरी नाम सुटले नाही. भक्त प्रल्हादाच्या आयुष्यात तर विपत्तीच होती पण नाम सुटले नाही. ही तयारी आपली असली पाहिजे. हा संकेत आपल्याला ही फाल्गुन पौर्णिमा करते. पुढची 6वी पौर्णिमा ही चैत्रातली पौर्णिमा. भक्त शिरोमणी हनुमंत जीवन कसं जगावं, कुणासाठी जगावं त्याचा आदर्श हनुमंताने दाखवून दिलेला आहे. आणि हनुमंत म्हणजे शिव भगवंताचा अवतार आहे. आणि शिव भगवान हे रामरायाचे सर्वात पहिले रामदास आहे. रामाचा खरा अनादिदास म्हणजे शिव भगवान. आणि तेच शिव भगवान महारुद्राचा अवतार हनुमंत आणि तेच पुढे कलिमाजी त्याची झाले समर्थ.
आणि त्याच परंपरेमध्ये आपले महाराज आहेत. आपण म्हणतो रामदूत हनुमंत प्रगटले केलपुरी साक्षात. आपण ते भजनामध्ये म्हणतो, तो भाव माझ्यामध्ये आला. राग आळवितो नाना, काय गातो हे कळेना. आपण आलापताना घेतो, आतमध्ये उतरलं पाहिजे आणि ते उतरण्यासाठी भजन करायचं. भजन हे माध्यम आहे. कशासाठी? भर्जनम भव बीजानाम, ते होण्यासाठी. त्या भजनामधून जसं प्रल्हादाचं चरित्र आहे, भजनम नाम रसनम अशी व्याख्या भजनाची शास्त्रामध्ये केलेली आहे. नामाच्या रसाचा आस्वाद घेणं म्हणजे भजन. ती रसनिष्पत्ती आपल्यामध्ये होती का हे आपण आपलं बघितलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी हाताने काम आणि मुखाने नाम असा बीजमंत्र ज्याने सांभाळला तो म्हणजे हनुमंत. ती चैत्र पौर्णिमा, ते संपूर्ण आयुष्य तिथे रामरायासाठी समर्पित केलं. पण हे करत असताना कुठेही मी केलं हा भाव नाही. आपल्याला रामचरित्र माहिती, हनुमंताचं चरित्र माहिती. जेव्हा सीता शोध करून परत निघायचंय, परत येताना लंकेहून निघाले. आपलं नाथांनी रचलेल्या भावात रामायणामध्ये बघा प्रसंग काय आहे. हनुमंत तिथून निघाले लंकेहून आणि सरळ रामरायाकडे किष्किंधेला आले. असं नाही झालं. ते तिथून निघाले, ते गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाकडे कशासाठी? एक पत्र लिहून घेण्यासाठी की काय काय घडलंय नेमकं. कारण मी रामरायाकडे गेल्यानंतर मला रामरायाला सांगावं लागेल. रामरायाच्या सीतेचा जानकीचा शोध लागला का, काय झालं, मग सांगावं लागेल की मी असं एवढं शतयोजन समुद्र पार केला, मग मी तिथे लंकिणीला मारलं, नंतर मी तिथे प्रवेश केला, नंतर मी विभीषणाला भेटलो, नंतर मी जानकी मातेला भेटलो, नंतर मी अक्षय कुमार आणि दानवांचा संहार केला, नंतर मी लंका जाळली, नंतर मी किती वेळेस येईल ते. आणि भगवंतासमोर मी केलं. ज्याच्यात राम नाही ते नकोय मला. अगदी आपली छाती फाडून दाखवणार तो हनुमंत की यात राम आहे म्हणून हा देह ठेवलेला आहे. हे चरित्र महाराजांचं आहे की अगदी तुम्ही त्यांचा श्वास बघा स्टेथोस्कोपवर, नावाचा आवाज समाधी तुम्ही प्रल्हादाच्या. आज तसं पाहिजे ती जड समाधी आहे, पण ज्याचा भाव असेल त्या तिथूनही आज तो नामध्वनी ऐकू येईल. पण तो तेवढा भाव पाहिजे. आणि ती भाव जागृती कशी व्हावी याचा आदर्श म्हणजे महाराजांचं चरित्र, याचा आदर्श म्हणजे हनुमंताचं चरित्र, ती चैत्र पौर्णिमा. अशी प्रत्येक पौर्णिमा आपल्याला कोणता ना कोणता संत महंत यांच्या जीवनचरित्राचा आदर्श दाखवत असते. कोणती घ्या तुम्ही, वैशाखाची घ्या, ज्येष्ठ घ्या, आषाढ घ्या, आषाढ तर आहेच, श्रावणाची पौर्णिमा घ्या. वैशाखातल्या पौर्णिमेमध्ये महत्वाचे एक अवतार होऊन गेलेला आहे, जो भगवंताचे अवतार आहे, दशावतार त्यातला एक महत्वाचा अवतार तो म्हणजे बुद्धाचा अवतार, जो म्हणतो युद्ध नको बुद्ध हवा. ती शांती माझ्या जीवनामध्ये आहे का? कसाही प्रसंग असला तरी शांती पाहिजे. पुन्हा एकदा महाराजांचं चरित्र आहे की माझ्यामध्ये शिष्यत्व येण्यासाठी महाराजांची शांती बघा. शांतीची पै शांती ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं त्यांच्या गुरूंचं. शांतीची पै शांती निवृत्ती दाताऊ. तसे आपले महाराज शांतीची पै शांती आपले सद्गुरू आहे. कोणताही प्रसंग असतो पण ती शांती एक क्षणभर सुद्धा भंग पावली अशी अभंग शांती आपल्या जीवनामध्ये यावी असं वाटत असेल तर तेवढं आपल्याला त्या साधनेनं प्रदीप्त व्हावं लागेल. आणि ती साधना एकच आहे की म्हणजे त्यांनी दिलेलं नाम. या वैशाखातल्या पौर्णिमेशी आणखी फार मोठा संत महंत एक भगवत भक्त आहे, तो म्हणजे नारद महर्षी. नारद जयंती तुम्ही अश्विन पौर्णिमा घ्या, त्यात वाल्मिकी जयंती आहे. प्रत्येक ठिकाणी एक एक आहे की वाल्मिकी म्हणजे समर्थांचं पुन्हा आपल्याकडे त्यांनी उदाहरण आहे की पूर्वी होता बाल्यामुळी जीव घातकी भूमंडळी, पण तोच उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठावती.
भविष्य बदला शतकोटी चरित्र, मी दासाचा दास आहे. पण ते होण्यासाठी त्याचे जे विधिनिषेध आहे ते आपण पाळले पाहिजे. तेव्हा काय करावं आणि काय करू नये हे आपण सांभाळलं पाहिजे. जसं आपण नेहमी उदाहरण बघत असतो की डॉक्टरकडे गेल्यानंतर ते काही औषधं देतात, पण त्या औषधासोबत काही कुपथ्य आणि काही पथ्य असतात की हे तुम्ही खायचंय आणि हे तुम्ही खायचं नाही, आणि हे दोन्ही सांभाळून औषध घ्यायचंय. तसं आपल्याला महाराजांनी त्याचा एक पायंडा घालून दिलेला आहे की या विधीचं पालन करायचंय आणि या निषेधाचं ते टाळायचे, आणि ते दोन्ही करत असताना औषध घ्यायचंय. आणि सर्वात मोठं औषध जर काय असेल तर ती नामौषधी आहे. आपल्याला जो काही थोडाफार आनंद आहे आपल्या जीवनामध्ये व्यवहारामधून, तो आनंद हळूहळू कमी 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 होत जातो. एखाद्या वाटतं मला गाडी मिळाली की आनंद होईल, गाडी घेतल्यानंतर 2 दिवस 4 दिवस 8 दिवस आनंद, नंतर तो निघत नाही. घर बांधलं की मग आनंद, लग्न होत नाही, एकदा लग्न झालं की आनंद, तो आनंदी आनंदच असतो. नंतर तो आपला सर्वांचा अनुभव आहे तो, पण कुठेही आनंद नाहीये तिथे. महाराजांनी उदाहरण दिलं होतं की आपण आनंद कुठे शोधतोय. एक वेड्याचं इस्पितळ आहे, जे 100 वेडे आहेत, ते 100 वेडे एकत्र केले तर एक शहाणा तयार होईल का त्यातून? नाही होणार. जसं सगळं अपूर्ण आहे, त्यातून एक पूर्ण समाधान मिळणार नाही. ते मिळवण्यासाठी पूर्णाचाच आधार घ्यावा लागेल. आणि जर पूर्ण काय असेल तर कबीराने सांगितलेलं आहे, नाम रहत है अनंत जगत में, दूजा तत्व न होई. बस अनेक असे संत म्हणतो, त्यांनी सगळ्यांनी नामाचा महिमा गायलेला आहे आणि तो महाराजांनी आचरून दाखवलेला आहे. समर्थ अवतारामध्ये लग्न न करता पूर्ण वैराग्य काय आहे त्याचा आदर्श घालून दिला, आणि जीवन कसं जगावं त्याचा आदर्श, त्याचा बोध आपल्याला दासबोध ग्रंथातून दिला. पण तो दासबोध आपण जीवनामध्ये कसा अंगीकारायचा याचा आदर्श म्हणजे महाराज. आपण म्हणतो ना, आचरिला स्वये दासबोध खरा. आपल्या उपासनेमध्ये आरतीमध्ये त्याच्या पात्रातच मिळेल. आपण पात्र आहोत का हा प्रश्न आहे. जसं आपण दूध घेतो भांड्यामध्ये, ते पात्र स्वच्छ पाहिजे. पण मग आपण कोणतं स्टीलचं भांडं घेणार, प्लास्टिकचं भांडं घेणार, पण जे वाघिणीचं दूध आहे ना ते स्टीलच्या प्लास्टिकच्या भांड्यात ते घेता येत नाही. त्याला सुवर्ण पात्र लागतं. बाकीच्या पात्रात घेतलं ते छिद्र पाडून निघून देत. तुम्ही स्टीलचं घ्या, लोखंडाचं घ्या. तुम्ही मी घेऊन बघितले नाही, तुम्ही घेऊन बघा. वाघिणीकडे जाऊन दूध काढून बघा, घेऊन बघा. ते टिकत नाही त्यामध्ये. ते त्याला सुवर्ण पात्र. तसं समाधान जे महाराजांना मिळालं ते जर मला मिळालं असं वाटत असेल तर त्यासाठी हे पात्र कसं पाहिजे. पण नको त्या गोष्टी सोडाव्या लागतील, त्या चांगल्या ते घ्यावे लागतील. नारायण हरी भजन मी ये पाचो न सुहाय. कोणत्या 5 गोष्टी आहेत तर तिथे एक आहे बहुबात, भरपूर बोलणं. दुसरी आहे निद्रा, तिसरी आहे हसी, चौथी आहे जगत प्रीती. एक एक गोष्टीचा त्याग करावा लागेल आपल्याला. आपण एक प्रत्येक बघायचं माझ्यामध्ये सगळं आहे म्हणून मला समाधान नाहीये. जगत प्रीती आहे की नाहीये? आहे. जगत म्हणजे संपूर्ण जगत नाही. माझं घर, माझं कुटुंब, माझे परिवार हे माझं जगत आहे. बरं तिथे आपलं पूर्णपणे नाहीये. जर खरंच आपलं त्यांच्यावर प्रेम असेल तर आपण त्यांच्यासाठी कोणताही त्याग करायला तयार आहोत का हा प्रश्न आहे. थोडंसं जर समोरच्या व्यक्तीने आपल्या मनाविरुद्ध वागलं तर अवघड होऊन बसायची. म्हणून ती प्रीती खरी प्रीती नाहीच आहे. ती बहुबात बोलणं. महाराजांचं वचन आहे, ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला. 50% काम झालं. आणि आपल्या जिभेचे 2 काम आहेत, खाणं आणि बोलणं. हे 2 पुरेसे आपल्या गड्ड्यात घालायला पुरेसे. मागच्या महिन्यात आमची 5-6 जणांची बैठक झाली होती की आपण नामजप शिबिर घ्यायचे. त्यातला मेनू आम्ही त्याच्यावर चर्चा झाली काय असावा. हे फार सांभाळलं पाहिजे. पण आपण जर खरं समाधान पाहिजे तर प्रसादाला बसतोय आपण, ते खाऊ नये असं नाही, पण त्यात पण खूप जास्त अडकतो आपण. उत्सवात आपण काय खाल्लं एवढंच लक्षात राहतं.
16 वर्ष झाले माझ्या लग्नाला. माझ्या एका मित्राचे वडील ते मला म्हटले, आत्ता 1-2 महिन्यापूर्वी भेटले होते, त्यांचं वय जवळपास 65-70 असावं. मला म्हणे, रघुवीर तुमच्या लग्नातली पुरणपोळी काय होती, त्याची पुरणपोळी भेटलीच नाहीये, किती स्मरण आहे बघा, काय जबरदस्त स्मरण असतं. फार कठीण, फार. आपण खाण्याला कंट्रोल करणं अतिशय कठीण आहे, आणि त्यातल्या त्यात आपल्या आवडीचा पदार्थ असेल तर. खूप जेवण झालेलं आहे, पोटभर, आता थोडंही नकोय. तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ त्यामध्ये होते, आवडीची भाजी, आवडीचं सगळं सगळं केलंय, आता इथपर्यंत आलंय. आग्रह करू करू तुम्हाला गुलाबजाम आवडतात, तुम्ही 10 खातात, तुम्ही 20 खाल्ले, आता एकही नको आहे, काकू सुद्धा नको म्हणतात, पोट भरले, आता काहीच, बडीशोप सुद्धा नकोय. ठीक आहे, पाणी नको, काहीच नकोय, बरं ठीक आहे, बाकीच्यांसाठी आईस्क्रीम आले त्यांना द्या, मग दे म्हणतो वाटीभर थोडंसं. किती भयानक आहे हे. आणि कुठे आपण स्वतःला महाराजांचा अनुभव शिष्य म्हणावं. महाराजांनी अगदी थोडंसं जरी काही खायचं तर एकदम अगदी शुचिरभूत होऊन पुन्हा एकदा हातपाय धुवून 16 नेसून प्रसाद घ्यावा. एकदा एकाने महाराजांना सांगितलं होतं की तुम्ही मुळातच पवित्र आहात, शुद्ध आहात, तर बसा तुम्ही इथे बसून खाल्लं तर काय हरकत, ते कोरडच आहे, ते फळं आहे. महाराज म्हटले, हे खाल्लं तर मला दोष लागणार नाही तो, पण माझं बघून माझे महाराज करतात आपल्यालाही चालतं. लोक नको त्या गोष्टी घेतात, संतांकडून नाही. म्हणून महाराजांनी किती किती पाळलंय. खाण्याचं, पाणी पिण्याचं असेल. आपलं माहिती महाराजांचे जे जवळचे शिष्य आहेत की महाराजांचं तीर्थ घेतल्याशिवाय अन्न पाणी काही घ्यायचं नाही. आणि आपलं बघा, म्हणजे मी माझंच सांगतो, प्रातःकाळी प्रातःस्नान हे नाहीच आहे, स्मरण नाहीच आहे. रविवारचा दिवस बघा आपलं प्रत्येकाचं कसं असतो, ऑफिस नाहीये, सुट्टी आहे, आणि पुन्हा आज चालतो, आठवडाभर करतो ना आपण थोडंसं, होऊ दे, फार कठीण. एवढं किमान एवढं तरी आपण सांभाळलं पाहिजे, आपण नाही सांभाळलं. आणि महाराजांचा अनुभव म्हणावं का आपण, महाराजांनी आपल्याकडून ही अपेक्षा नाही ठेवली तुम्ही गृहदान करा, तुम्ही विषय भोग करू नका, तुम्ही पैसा जमवू नका, हे सांगितलं नाही महाराजांनी आपल्याला करा म्हणून, कारण त्यांना माहिती हे करूच शकणार नाही. हे आपलं दुर्दैव आहे. पण किमान काही गोष्टी आपण नाही सांभाळत. म्हणून खाणं आणि बोलण्याने फार जास्त शक्ती खर्च होते. याच्यावर मी तासभर बोलतोय. बोलू नये यावरच बोलणं सुरू आहे. पण काय बोलावं, शब्द निवडून बोलावा, संतांनी सांगितलेलं आहे. आपलं बोलणं नको त्या गोष्टी, काय खरंच गरज आहे एखादी गोष्ट बोलण्याची, आपण इथे येऊन नको त्या चर्चा करतो. आपल्या सर्वांना परिचित असलेला एक श्लोक, एक सिद्धांत आहे की घरी आपण कुठेच आपण नको त्या गोष्टी करू नये, पण इथे उत्सवात येऊन आपण तेच करतो. इथे असो, खेळलेला असो, गोंधळलेला असो, इथे येऊन आपण आपले पाप नाश करायचे आहे, आपण इथे येऊन पाप करतो. अन्य क्षेत्रे कृतम पापम, तीर्थक्षेत्रावर जर आलं तर त्याचा विनाश होतो. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यति, पण तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यति. इथे येऊन जर आपलं बाकीचं चिंतन, इथे म्हणजे आपण कुठेही, जेव्हा आपण साखर खेळायला सेवेला जात असू किंवा घरी काहीतरी पूजा आपण करतोय, पूजा करणं हे तीर्थक्षेत्रच झालंय. त्यावेळेचं पूजा करताना मनात कोणते विचार चालू आहेत, माळ घरात जप करतोय त्यावेळेस कोणते विचार सुरू आहेत. जप करतोय, समोर टीव्ही लावलाय, आता जपाला जप छान होईल आपलं तासभर, फार कठीण आहे. म्हणून हे फार सांभाळलं पाहिजे, नेमकं बोलणं. त्याला एक आपल्याकडे योग वसिष्ठामध्ये फार महत्वाचं सूत्र सांगितलं. त्यांनी जे सत्पुरुषाचे लक्षण सांगितले त्यातलं पहिलं लक्षण सांगितलंय गोपश्वादिवत मौन. गोपश्वादिवत मौन म्हणजे गायी वगैरे हे जे प्राणी आहेत ते तोंड केव्हा उघडतात, जेव्हा चारा खायचा आहे तेवढंच, आपल्याला जेवायचं आहे आणि महत्वाचं बोलायचं तेवढंच आपण बोललं पाहिजे. आणि हे आपल्याला आपण थोडा अभ्यास करण्यासाठी आहे, म्हणून हे त्यामध्ये आपण चिंतनामध्ये मुद्दा हा मुद्दा. एक रमण महर्षीकडे एक इंग्रज आला होता त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी.
आणि तो म्हटला की माझा वाढदिवस आहे, मला काहीतरी संकल्प करायचा आहे. तर ठीक आहे, काय संकल्प? जीभ, तुमचं तोंड हलतंय पण हे महामौन आहे, तर ते आपलं झालं पाहिजे. ते होण्यासाठी या गोष्टी थोड्याशा आपण कमी 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 केल्या पाहिजे. थोडं तरी की महाराज या गोष्टींचा मला, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही, तर त्या मी आज संकल्प करणार की या गोष्टी मी कमी करणार. आणि मग माझ्या साधनेसाठी काय पोषक आहे त्या गोष्टी मी करणार. ते म्हणजे एक आहे सद्ग्रंथ वाचन. दासबोध आहे, महाराजांचे चरित्र आहे सगळे आपल्याकडे, अतिशय सुंदर चरित्र आहे सगळे, ते घ्यायचं. आणि मग नाम, एखाद्या नावात लक्षच लागत नाही नाम घेताना, जे अनुसंधान वगैरे मोठमोठे शब्द आपण वापरतो ते लक्ष लागत नाही, काय करावं. एकदा ब्रह्मचैतन्य महाराजांनी काय असं विचारलं होतं की लक्षच लागत नाही, बाकीचे विचार येतात. महाराजांनी साधं उदाहरण दिलं की जर तुम्ही काकडी खाल्ली तर ढेकर काकडीचाच येणार तुम्हाला, पेरू खाल्ला तर पेरूचा ढेकर येणार. जर दिवसभर नको ते विचार माझ्या मनामध्ये असतील तर चिंतन तेच, आणि त्यातल्या जर आपण साधनेला वगैरे असं बसतो नामाला, तर तेव्हा तर ते मुद्दाम येणार. म्हणून आपण, मला जर असं वाटतं मला काकडीचा ढेकर येऊ नये तर काय करावं, औषध त्यावर गोळी, अरे बाबा काकडी खाऊ नकोस. साधा आहे. माझं दिवसभरातलं बहुतांशी वेळ जर यावर जात असेल आणि फार फार जास्त खतरनाक आहे हे जे रील वगैरे हा प्रकार आहे, तुम्ही मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघा तुम्ही, ते जे रील असतं हे सांगणं गरजेचं आहे, मुद्दाम सांगतो इथे आवर्जून की ते असतं एक 30-40 सेकंदांचं. तुम्ही एक बघता ते असेल काहीतरी एखादा खाद्यपदार्थ कसा बनवायचा, दुसरं बघितलं तुम्ही ते असेल कोणत्या एखाद्या सिरियल मधलं काहीतरी, तिसरं असेल आणखी वेगळा विषय काहीतरी. आणि त्यात काही चांगलेच नाही, आम्ही चांगले बघतो, त्यात एखाद्या काही प्रवचनाचे असतील, कुणाचे असतील, आम्ही ते पण बघतो, पण फक्त तेच येतात असं नाहीये ना, नको ते येणार, आणि ते नको ते 30 सेकंदात तेवढं बघणार. त्यामुळे होतं काय, आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, अनुसंधान आहे, ते 30, 40, 50, 60 सेकंदाच्या वर टिकत नाही, ते टिकणारच नाही. जोपर्यंत आपण हे रील्स वगैरे हा प्रकार बघतो तोपर्यंत ते टिकणार नाही म्हणजे नाही. म्हणून आपण शिष्य होणार नाही, काळ्या दगडावरची रेल आहे, शक्यच नाहीये. फार मोठं विष आहे, त्यातले फायदे आहेत पण ते फायदे कमी आणि त्यातले तोटे जास्त आहेत. कारण एक तुम्ही बघितले खाण्याबद्दलचं, दुसरा विषय बदलला लगेच, काही राजकारणातलं असेल, काही समाजातलं असेल, काही शहरातल्या घडामोडी असतील. म्हणजे जर सारखं बदलतं तर त्या मनाचा अभ्यास कसा होतोय, मनाला तेच पाहिजे, सारखं बदलत राहतं, एक नको एक नको. आज जर मी अनुग्रह घेऊन 20-25 वर्ष झालेले असतील आणि मी जर इथे तासभर नकोय, 10 मिनिटं डोळे बंद करून फक्त माझ्या डोळ्यासमोर महाराजांच्या चरण पादुका आहेत आणि मी नाम घेतोय, 10 मिनिटं टिकतं का बघा, नाही टिकत. कारण हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आचार, विचार, उच्चार हे सगळं फार फार शुद्ध पाहिजे. आपण काय खातो, कुठे खातो, कसं खातो, काय घालतो, कुठे जातो, कुणासोबत राहतो, त्याच्या सगळ्या वाईब्स, त्याचे सगळे जे किरणं आहेत आपण असं म्हणूया, ते सगळे माझ्यावर प्रभाव करतातच, अपरिहार्यतेने ते होणारच. तुम्ही बघा, एखादा परिवारातला एखादा माणूस असा तो जो आपल्याला आवडत नाही, त्याचे कारण काही नसतात बऱ्याचदा असं, पण तो माणूस बघितले की आपल्याला असं थोडंसं बोरिंग वाटतं, अरे यार आला असं वाटतं आपल्याला कधीतरी, चेहरा पडतो आपला, कसा प्रभाव होतो बघा. आणि एखादा माणूस असा आहे जो नात्यातला कोणतरी काका मामा, तो नेहमी हसत असतो, तो आला की त्याच्या बोलायच्या आधीच आपला चेहरा हसरा होतो. प्रभाव बघत असतो, त्याने काहीच केलं नाहीये, हा त्या व्यक्तीच्या नुसत्या तिथे येण्याचा प्रभाव आहे. तसा सगळा. आणि उपनिषदाने सांगितलं की खाण्याने आपली बुद्धी तयार होते, अन्नाने आपली बुद्धी तयार होते, वासना तयार होते. म्हणून आपण अन्न असेल, आपलं कुठे जाणं येणं असेल, आपलं बघणं असेल, हे किती पवित्र ठेवलं पाहिजे. आपण जगभरातले नको ते सगळे ते सिरियल्स आणि काय ते सगळ्या गोष्टी बघत राहतो, किती आतमध्ये नको त्या गोष्टी येतात आणि मनापासून बघतो आपण ते. 10 मिनिटं
डोळे बंद करून नामस्मरण होणार नाही, डोळे उघडे ठेवून पण होणार नाही. 3 तास कसं आपलं लक्ष लागतं सिनेमामध्ये, तिथे ना झोप लागते ना काहीच नाही, हलत नाही आपण तिथून. म्हणजे माझ्यामध्ये कॉन्सन्ट्रेशनची शक्ती नाही असं नाही, त्याचा प्रवाह बदलायचा आहे आपल्याला. काय परमार्थ, परमार्थ म्हणजे काय, कुलूप असते त्याला चावी, ती जर मी अशी फिरवली तर ते बंद होतं, अशी फिरवली की उघडतं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं टाकण्यासाठी नाही येते, ते दिलंय भगवंताने, काहीतरी हेतू असेल त्याचा, पण ते आपण त्याचं चॅनल बदलायचं. आपण ते प्रपंचाकडे केलं म्हणून परमार्थ बंद, ते इकडं फिरवलं की परमार्थ ऑन, ऑन ऑफ. ती चावी बरोबर फिरवायची आहे. आणि ते फिरवण्यासाठी आपल्याला नको त्या गोष्टी बंद करा, कमी कराव्या असणे, बंद कराव्या लागतील. आज बंद करणं शक्य नाही, हळूहळू कमी करा, हळूहळू कमी. म्हणजे तुमच्यासाठी नाही, हे माझ्या सकट सर्वांसाठी आहे. इथे निमित्त म्हणून इथे एक देह बसलेला आहे, पण हा अभ्यास तुम्हाला प्रत्येकासाठी आहे. या वयाची अट नाही, कोणत्याही वयामध्ये हे सगळे आजार जडतात. तुला लहान पण कौतुकाने सांगतो, आमचे लहान बाळ सगळं जमतं, ते कसं करायचे काय कौतुकाने सांगतो आपण परत, ते किती दुर्दैव आहे. आणि ज्यांना म्हणजे वयस्कर सुद्धा प्रत्येकाच आहे, तरुणांची करून द्या. आता ज्यांना जमत नसते, आता शिकले तर ते तासून तास असे बघतात, डोळे खराब होतात, असं बघणार ते काय काय, फार फार वाईट आहे. त्याचा उपयोग आहे, पण ती दुधारी तलवार आहे. विस्तव जर तो चुलीमध्ये असेल तर सुंदर पक्वान बनवेल, तो जर तुमच्या घराच्या छपरावर ठेवला तर घर जाळून टाकेल, तसा विस्तव आहे. म्हणून खरे संत काय, भगवंत काय, त्यांचं आचरण काय हे जर समजून आपण जर नामाचा अट्टाहास घेतला आणि त्यांनी सांगितलेलं आचरण केलं तर खऱ्या अर्थानं जे पूर्ण तो पौर्णिमेचं असतं ते माझ्यामध्ये उतरेल. आणि हे पूर्णपणे एकदम बदलणं शक्य नाही आपल्याला, तर हळूहळू थोडं थोडं शनೈ उपरमेत व्हावं. त्यासाठी आपल्या संस्थाने फार अतिशय आपल्या सोयीचा सुलभ असा एक उपक्रम आपल्या सर्वांसाठी आणलेला आहे. तो उपक्रम आहे राम नाम सेतू. जो एक त्रेता युगातला सेतू होता, तिथून राम जानकीची भेट झाली, भक्ती आणि भगवंताची भेट झाली आहे. तसं आपलं भाव असेल तर त्या सेतूवर आपण जायचंय. काय करायचंय त्यासाठी, तर किमान इथे बघा किमान हा शब्द वापरावा लागतोय. दररोज किमान 3000 नामजप झाला पाहिजे, किमान 3000. आता त्यातही एक अट अशी, आपली अडचणी आपल्या अशा असतात की आम्हाला एवढं 3000 महाराजांनी सांगितलं, एक तास वेळ लागतो. महाराज जेव्हा प्रवासात घेऊन जायचे सर्वांना, उतरल्यानंतर प्रत्येकाने विचारायचे जप किती झालाय. त्यात काही आपल्यासारखी माणसं असतात, मी जप सुरू केलं पण माळच पडली माझे कुठे म्हणून जप झाला नाही. आणि तोंड तर जागेवर होतं ना, महाराज ज्या समोर आहेत त्यांच्या सोबत राहणार आहे आणि तिथे अशी दबाडी आज तर सांगायलाच नको आपण. त्यामुळे महाराजांनी संकेत दिलाय हा की ठीक आहे, माळ नाहीये हातात, हरकत नाहीये. अहो मला 1 तास बसायला वेळ नाहीये, हरकत नाहीये. समर्थांसारखं किंवा महाराजांसारखं आपलं शक्य नाही. समर्थाने टाकळीला त्या पाण्यामध्ये उभं राहून 13 कोटीचं नामजप गायत्री पुरस्कार केलं. आपल्या महाराजांचं त्यांच्या सोबत असलेले त्यांचे जे बालपणचे मित्र त्यांनी नंतर सांगितलेले प्रसंग आहे की महाराजांचं रात्री बघावं आपण की बळजबरी झोपवले म्हणून झोपायचं, पण महाराजांना बघितलं ते झोपल्यानं त्यांचा जप चालू असायचा. उभ्याने जप केलेलं महाराजांचं 13 कोटी उभ्याने जप आहे. आपल्याला एवढं शक्य नाही आहे, ठीक आहे, हे शक्य नाही, हे फक्त आपण केलेली एक एक्सक्यूज आहे, बाकी काही नाही. पण किमान 3000 जप प्रत्येकाचा झाला पाहिजे. इथे जेवढे आहे त्यांचा प्रत्येकाचा झालाच पाहिजे, पण तुमच्या संपर्कात जेवढे असतील तेवढ्या प्रत्येकाचा थोडाफार जरी जप झाला. एक ते काही स्कीम असतात बघा, तुम्ही मेंबर व्हा. तुम्हाला कळलंय मला काय म्हणायचं, तुम्ही मेंबर व्हा आणि त्यांनी 3 मेंबर करायचे. तुम्ही 1000 रुपये भरायचे, तुम्हाला हे गिफ्ट मिळतील. हे गिफ्ट 5000चे आहेत, तुम्ही 1000 भरायचे आणि तुम्ही 3 मेंबर केले की त्यांचे तुम्हाला एवढे पॉइंट्स मिळतील. ते 3 पुन्हा 3 करतील आणि तुम्हाला पुढे काहीच नाही, तुम्ही फक्त 3 करायचे, शांत बसायचे, ते करतील. तुम्हाला त्याचे पॉइंट्स ऑटोमॅटिकली भेट जातील. हे सगळं जर प्रपंचात आहे, व्यवहारात, त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात पॉइंट्स आपल्याला इथे भेटतील. पण याचं रेकॉर्ड सगळं अकाउंट तिथे आहे, तिथे त्या अकाउंटमध्ये काही फेरबदल करत नाही.
म्हणून मी किमान 3000 दररोज करणार. 3000 मी 3000 झाला, आजचा संपला जप, मी 3000 करून टाकला असं नको. ते वाढला तर आनंदच आहे, पण ज्यांचा काहीच होत नाहीये त्यांच्यासाठी हे आहे. जो 5000 करणार आहे तो इथून संकल्प करेल 3000, मग त्याचे निगेटिव्ह पॉइंट्स आपल्याला भेटतील. जो काहीच करत नाही त्याने 3000 करायचं आहे, आणि जो 3000च्या वर करतो त्याने प्लस 3000 करायचं आहे. माझं जर दररोज 5000 जर आता होत असेल तर मी 8000 करायचा दररोज. आणि तो करण्याची, जसं म्हटलं की मला बसायला तासभर वेळ नाहीये, तर असं करूया, तुम्ही तासभराचे 4 विभाग करा, 15-15 मिनिटांचे. 15-15 मिनिटं बसून करा. अहो 15 मिनिटं फुरसत नाहीये बसायला. महिलांना समजा स्वयंपाक करताना कुणाशी बोलायचं काम नाहीये. आपण काम नसताना बोलतो तो भाग वेगळा, प्रत्येक जण. पण आता जग सुरू करायचं, स्वयंपाक करायला मला अर्धा तास लागतो. अर्धा तास कोणाशी न बोलता सुरू करताना वेळ बघायची आहे. 11:15 वाजले, स्वयंपाक झाला की 11:45 झाले, अर्धा तास झालेला आहे. 12 वाजले, पाऊण तास झालेला आहे. त्याची नोंद स्वतःकडे ठेवायची. आज दिवसभरात माझा किती झाला, 2.5 तास झालाय. 2.5 तास म्हणजे किती झाला माझा, तर हा 7,500 जप माझा झालाय. त्याची स्वतःकडे कुठेतरी नोंद ठेवायची. आणि दर रविवारी आवर्जून आपण याचा एक व्हॉट्सअपवर ग्रुप क्रिएट केलेला आहे, त्याच्यावर प्रत्येकाने कळवायचं आठवड्याभराचा किती झाला. आणि हे आधी करून बघितलेलं आहे. याच्या अगोदर एक फार मोठा असा उपक्रम सुरू केला होता, आणि त्यामध्ये 180 कोटी नामजप झाला होता. त्यात बरेचसे साधक असे होते आपल्या शहरातील, शहराच्या बाहेरचे, राज्याच्या बाहेरचे, देशाच्या बाहेरचे सुद्धा, जिथं सुरुवातीला 21,000 आठवड्याचा, म्हणजे 7 दिवसाचा 3,000 दररोजचा 21,000 करणंही अवघड होतं. त्यांचा आठवड्याचा 2-2 लाख जप होऊ लागला. पण तो जप म्हणजे माळ ओढणं असं नाही, म्हणून ते 1 तास असं सांगितलं गणित. नाहीतर माळ ओढणं सुरू आहे तर काहीतरी बडबड सुरू आहे, तसं नाही. एक नाम म्हणजे की 1 मणी ओढायचं आहे. पण हातात माळ नसताना तुम्ही 1 तास जर नाम तुमच्या मुखात राहिलं, प्रवासात आहात, ऑफिसला जात आहात, जाताना येताना, स्नान करताना, तयार होताना, दिवसभरात किमान 3-4 तास असे आपण म्हणतात की तेव्हा नामजप शक्य आहे. किंवा किमान सुरुवात म्हणून एक 3000 जप प्रत्येकाने करायचा आहे. त्याचा एक गुगल फॉर्म आहे. ज्यांना काही शंका असेल, बाहेर आपण त्याची व्यवस्था केलेली आहे, तिथे तुम्ही तुमचा मोबाईल घेऊन जायचा आहे. आपण ग्रुपवर मला वाटतं ती लिंक टाकलेली आहे, तर त्याच्यावर क्लिक करून तुमचं गुगल फॉर्म, तुमचं नाव वगैरे, तुमच्या घरातल्या बाकीच्या मंडळींची नावं तुम्ही त्यांची. प्रल्हाद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. यानंतर मागील वर्षीचा जमा खर्च आपल्या पुढे सादर करतो. मागच्या वर्षी गुरुपौर्णिमा, पुण्यतिथी उत्सव आणि मध्ये आपण श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह घेतला होता. या 3ही उत्सवांचे मिळून पावतीद्वारा सर्व सद्गुरू भक्तांनी एकूण उपासना मंडळाला देणगीद्वारा प्राप्त झालेली रक्कम आहे 12,69,399. आणि त्यातून या 3ही उत्सवांचा खर्च झाला आहे जवळपास 8,86,965. 8,86,965 आणि शिल्लक रक्कम उपासना मंडळाकडे 31 मार्च 2025 रोजी आर्थिक वर्ष संपतं त्या दिवशी शिल्लक रक्कम आहे 3,82,434. यानंतर यावर्षीचे उपक्रम थोडेसे आपल्याला सांगतो. आपण मागच्या म्हणजे जवळपास 2013 पासून 2020पर्यंत जवळपास 7 वर्ष आपल्या परंपरेतले सगळे संत सत्पुरुष असतील त्यांचे पोथीचे पारायण आणि त्यावर निरूपण असा कार्यक्रम आपण केला होता. मध्ये काही 2 वर्ष त्याला खंड पडला होता, 2-3 वर्ष. मागच्या वर्षीपासून आपण पुन्हा पक्ष पंधरवड्यामध्ये तो कार्यक्रम सुरू केलेला आहे. मागच्या वर्षी श्रीमद भागवतानी याची सुरुवात झालेली आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात अर्थात पक्ष पंधरवड्यामध्ये
शिवमहापुराण कथा आपण आयोजित करणार आहोत. त्याचप्रमाणे दर महिन्याला संस्थांना काही ना काही धान्य भिक्षा, द्रव्य भिक्षा जावी याकरिता आणखीन एक उपक्रम आपण या वर्षीपासून सुरू करतो आहोत. दर महिन्याच्या 4थ्या रविवारी शहरातील विविध भागात आपण सांप्रदायिक भिक्षा फेरी काढणार आहोत. त्यामुळे त्या भिक्षाफेरीत आपण सर्वांनी सहभाग द्यायचाच आहे. प्रत्येकाला मेसेज येतील. ज्यांच्याकडे उपासना मंडळाच्या ग्रुपवर जे नसतील त्यांनी कृपया आपला नंबर बाहेर चौधरी काका बसलेले आहेत त्यांच्याकडे द्यावा. आणि ज्यांना आपल्या निवासस्थानी दर गुरुवारची सामूहिक उपासना घ्यायची असेल त्यांनी देखील आपला नाव, पत्ता, मोबाईल नंबर बाहेर रजिस्टरवर आपलं नोंद करावी. पण उपासनेचा नियम असा आहे, म्हणजे सांगण्याचं उद्देश असा आहे की कमीत कमी 3 ते 4 उपासनेला आपण अगोदर हजर असलं पाहिजे.